अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, दिवाळीमध्ये करोडपती बनवणारी ही एक वस्तू घरात आणायलाच हवी. या खास वस्तूची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आणण्याची एक सुवर्ण संधी तुम्हाला देखील मिळणार आहे, जी तुमच्या घरात करोडपती बनवण्याचे दरवाजे उघडू शकते, तुमचं भाग्य उजळू शकते आणि लक्ष्मी तुमच्या घरात कायम वास करू शकेल. मग ही एक वस्तू कोणती आहे, चला जाणून घेऊया. त्यासोबतच दिवाळीच्या दिवशी आणखी कोणत्या श्रीमंत करणाऱ्या वस्तू घरी तुम्ही आणू शकता याबद्दल देखील ही बोनस म्हणून जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी गणेश. होय, गणेशजीची कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आणि विघ्नहर्तासाठी पूजनीय आहे. हळदीपासून बनवलेले गणेश घरात आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. हळदी गणेश घरात ठेवल्याने घरामध्ये सुख, समृद्धी येते, अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. दिवाळीच्या दिवशी सकाळी हळदी गणेशाला आपल्या देवघरात स्थापना करा. त्यांना दुर्वा, लाल फुलं आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा. नियमितपणे त्याची पूजा करा, ज्यामुळे घरात शुभ लाभ नक्कीच होईल. हळदीपासून बनवलेला हा छोटासा गणपती मंगल, शुभत्व आणि हळदीची सकारात्मक ऊर्जा एकत्र आणतो, जो तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळू शकतो. हळद ही स्वतः देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते. त्यामुळे हळदी गणेश म्हणजे गणपती आणि लक्ष्मीची एकत्र शक्ती मानली जाते. घरात हळदी गणेश ठेवल्याने धनप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते, आरोग्य, आनंद, यश प्राप्ती होते. शिवाय नवीन कामात शुभ परिणाम मिळतात. घरामध्ये सतत शुभ ऊर्जा देखील वाहते. आता दिवाळीच्या दिवशी नवीन हळदी गणेश घ्या आणि त्याला गंगाजलाने स्नान करून कुंकू, हळद, फुलं, दुर्वा अर्पण करा. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा, ज्यामुळे सर्व अडथळे दूर होतील. आता दिवाळीच्या दिवशी हा विशेष उपाय सुद्धा केला जाऊ शकतो. दिवाळीच्या दिवशी श्री गणेशाला मोदक आणि गुगुळाचा धूर दाखवा आणि त्याच्यासमोर श्री लक्ष्मी पूजन करा. यामुळे धनवृद्धी आणि सौभाग्याचा वर्षाव होतो असेही मानले जाते. आता दिवाळीमध्ये लक्ष्मी गणेश पूजनासाठी शुद्ध आणि सात्विक गणपतीची पूजा हवी असेल तर ती घरीच हळदीपासून तुम्ही बनवू शकता. हा हळदीचा गणपती केवळ दिसायला सुंदर नाही, तर त्याचे अनेक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक फायदे देखील आहेत. हळदीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर अनिवार्य असतो. हळदीची गणपती बनवल्याने पूजामध्ये अधिक सात्विकता येते. शिवाय हळद ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. घरात हळदीच्या गणपतीची स्थापना केल्याने सकारात्मक ऊर्जा येते असेही मानले जाते. शिवाय हा गणपती नैसर्गिक असल्याने विसर्जनानंतर पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. ते पाण्यात सहज विरघळून जातात. मग यंदाच्या दिवाळीत तुम्ही सुद्धा घरामध्ये हळदीचे गणपती बनवून किंवा ते विकत घेऊन पूजेमध्ये नक्की ठेवा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला देखील नक्कीच घेऊ शकता. आता दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाचा हा काळ धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मग आणखी काही वस्तू आहेत, त्या सुद्धा तुम्ही दिवाळीत घरी आणू शकता. सर्वात पहिलं श्रीयंत्र. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं सर्वात प्रिय आणि शक्तिशाली यंत्र मानलं जातं, ज्याला यंत्राचा राजा असेही म्हटलं जातं. हे यंत्र सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुख समृद्धी प्रदान करते अशी मान्यता आहे. मात्र ते योग्य जागी आणि देवी लक्ष्मीच्या कोणत्या बाजूला असावं या संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याची वेगळी माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देईल. आता श्रीयंत्राला दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पंचामृतानं अभिषेक करा. नंतर स्वच्छ पाण्यानं धुवून त्याला लाल वस्त्रावर स्थापित करा. त्याला कुंकू, अक्षता, लाल फुलं अर्पण करा आणि ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. त्यानंतर हे यंत्र देवघरात
किंवा आपल्या पूजास्थळी स्थापित करा. आता दुसरी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मी शंख, जो घरात ठेवल्याने धनवृद्धी होते, कर्जातून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. हा शंख दक्षिणावर्ती शंख म्हणून ओळखला जातो आणि हा दुर्मिळ आहे. ज्या घरात लक्ष्मी शंख असतो तिथे देवी लक्ष्मी स्वतः वास करते अशी श्रद्धा आहे. याचबरोबर विष्णू चक्रशंख हा शंख भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तो वासुदेव शंख म्हणून देखील ओळखला जातो. जिथे श्रीहरी विष्णूंची पूजा होते तिथे देवी लक्ष्मी नक्कीच वास करते अशी देखील श्रद्धा आहे. विष्णू चक्रशंख हा घरात ठेवल्याने घरामध्ये सुख शांती येते, वाईट शक्ती दूर होतात आणि व्यवसाय नोकरीमध्ये प्रगती होण्यास मदत मिळते, ते असेही सांगितले जातं. शिवाय हा शंख आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारा मानला जातो. त्यासाठी लक्ष्मी शंखाप्रमाणेच या शंखाची देखील या दिवाळीच्या दिवशी पूजा करावी. त्याला स्वच्छ करून धूप दीप दाखवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा आणि नंतर पूजेच्या स्थानी किंवा देवघरामध्ये तो शंख ठेवून द्यावा. त्यानंतर आहेत गुंजा. हे लाल रंगाचे छोटेसे दाणे आहेत जे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जातात. गुंजा घरात ठेवल्याने धनसंपत्ती वाढते, वाईट नजर लागत नाही आणि नशीबही चमकतं असं मानलं जातं. याला धन आकर्षणाचा एक प्रभावी उपाय असं मानला जातो. यासाठी दिवाळीच्या रात्री 108 गुंजांचे दाणे लाल वस्त्रात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे. लक्ष्मी पूजानंतर गुंजाचे सर्व मणी आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे, ज्यामुळे धनवृद्धी होते असं मानलं जातं. तर मंडळी, या आहेत शुभ वस्तू. यापैकी एक वस्तू दिवाळीत तुमच्या घरी आणल्यास किंवा त्याची पूजा केल्यास घरात सुख, समृद्धी आणि धनधान्य नक्कीच येण्यास मदत होईल. यातील कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही श्रद्धापूर्वक घरी आणली आणि त्याची पूजा केली तर दिवाळी खरंच तुमच्यासाठी करोडपती बनवणारी ठरू शकेल. या दिवाळीत तुम्ही कोणती वस्तू घरी आणणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा यापैकी आधीच तुमच्या घरात कोणती वस्तू आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला काय झालेत हे अनुभव सुद्धा मला नक्कीच शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.